मुक्ती करतील. संजीवनीचा अद्वैत नमस्कार. संजीवनी आयतवर हिचा विषय आहे माझे आवडते साहित्यिक, अर्थातच पु ल देशपांडे. संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, विनोदी लेखक, अभिनेते, संगीतकार आणि गायक आणि उत्तम पटकथा लेखक अशी त्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 रोजी मुंबईत झाला. त्यांच्या पैलू आणि बहुआयामी व्यक्तिमत्वामुळे त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून उपाधी मिळाली. मी त्यांची व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ तसेच पूर्वरंग ही पुस्तके वाचली आहे. या पुस्तकांनी माझाच काय संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांच्या मनात घर केले आहे. पुलंनी अनेक नाटकांमध्ये तसेच चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. तसेच काही चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे. ते एक उत्तम संगीतकार आणि गायक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी कुशल पटकथा लेखक, कथाकार आणि उत्तम वक्ते म्हणून ओळखले जातात. त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभाषी उर्फ ऋग्वेदी हे कवी आणि लेखक होते, ज्यांचे साहित्यप्रेमी संस्कार पु ल यांच्यावर झाले. त्यांचे शिक्षण पुणे आणि मुंबई येथे झाले. पु ल यांनी एकपात्री व बहुपात्री नाटके, चित्रपट, नभो आणि दूरचित्रवाणी अशा सर्वच क्षेत्रात मौल्यवान कामगिरी केली. त्यांच्या पुस्तकांची इंग्रजी आणि कन्नड यासारख्या बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत. दूरदर्शनवर सुरू झाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची पहिली मुलाखत पु ल देशपांडे यांनीच घेतली होती. भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ 2002 साली त्यांच्या नावाचे टपाल तिकीट प्रकाशित केले होते. भारत सरकारचे सर्वोच्च समजले जाणारे पद्मश्री 1966 साली आणि पद्मभूषण 1990 साली हे दोन्ही पुरस्कार पु लंना प्रदान झाले आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून हे सिद्ध केले आहे. त्यांचा यथोचित सन्मान आणि गौरव भारत सरकारने केला आहे. अशा या माझ्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या साहित्यिकाने 12 जून 2000 रोजी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुण्यनगरीत आपली जीवनयात्रा समाप्त केली. धन्यवाद.